नांदेडच्या पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठानकर यांच्यावर स्तुतीसुमनं उधळल्याचा प्रकार समोर आलाय। वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रार्थना केली, नागरिकांना सल्ला दिला, तसेच रामदास पाटील यांच्या पत्नीला त्यांच्या हजेरीबाबत सूचक वक्तव्य केलं। यावरच न थांबता मुंडे यांनी शेरो शायरी करत रामदास पाटील यांच्या नावानं घोषणा दिल्या आणि उपस्थितांकडूनही जय जयकार करून घेतला। खाकी वर्दीत असताना अशा प्रकारचं राजकीय वक्तव्य केल्यामुळे हा संपूर्ण प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरलाय। मी सर्वप्रथम पाटील साहेबांना एक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहावे म्हणून आपण सर्वांनी जय हो एवढा शब्द म्हणायचे आहे। मी रामदास पाटील सुमठानकर एवढं म्हणल्याच्या नंतर आपण फक्त जय हो म्हणा। रामदास पाटील सुमठानकर जय हो। आवाज जोरात काढावा ही तुम्हाला एक विनंती आहे। जय हो, जय हो। खरंच रामदास पाटील साहेबांना निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आता जयघोष दिलेला आहे। ह्या जयघोषाचा आवाज 2029च्या इलेक्शन पर्यंत टिकून राहायला पाहिजे। मी सर्वप्रथम तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालंय। मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 1200 बेड्सची व्यवस्था असून धुळ्यात 40,000 कोटींची औद्योगिक इन्व्हेस्टमेंट आणली। धुळे जिल्ह्यात मोठी रोजगार निर्मिती येणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिलंय। आज मला अतिशय आनंद आहे की इतक्या सुंदर प्रकल्पांच्या उद्घाटनाची संधी मला मिळाली आणि त्यातले अनेक प्रकल्प असे आहेत की ज्याचं भूमिपूजनही मीच करून गेलो होतो आणि पुन्हा उद्घाटनाकरता देखील आपण मलाच त्याची संधी दिली, त्याबद्दल अमरीशभाईंचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे। 40,000 कोटी रुपयाची। आता धुळे मागास राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।